नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सेना भाजपमध्ये रणकंदन चाललेलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तर होतात, नेते सुद्धा चिखलफेक करतायत. एवढंच नाही तर एकमेकांच्या प्रचार साहित्यांना सुद्धा घेऊन आरोप होत आहेत. एकमेकांच्या प्रचार साहित्यांवरती बंदी घाला अशी मागणी होते. शिवसेनेचं मुखपत्र सामना 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला छापू नये, त्यावरती बंदी आणा अशी याचिका, अशी विनंती भाजपनं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगानं अजूनही निर्णय घेतलेला नाही, पण भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी निवडणूक आयुक्तांना राज्याच्या पत्र लिहून ही मागणी केलेली आहे. या मागणीत असं म्हटलेलं आहे की सामनाच्या संपादकीयामुळं किंवा अग्रलेखामुळं मतदारांवरती प्रभाव होतो. हे मुखपत्र शिवसेनेचं अधिकृत मुखपत्र आहे, त्यामुळं वर्तमानपत्र न समजता त्याला प्रचार साहित्य समजण्यात यावं आणि त्या दृष्टीनं ती पेड न्यूज होते का याचीही चौकशी व्हावी असं या विनंती याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे. आता राज्य निवडणूक आयोग खरंच 20 किंवा 21 तारखेच्या सामन्यावर बंदी आणतं का हेही पाहावं लागणार आहे. पण भाजपनं या निमित्तानं शिवसेनेवर आणखीन एक प्रहार केलेला आहे. यावरच आपण आजचा सवाल आहे त्यावर चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. सामनावर बंदी घालण्याची भाजपची मागणी योग्य आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, बंदीची मागणी करून भाजपनं सामनाचं उपद्रव मूल्य वाढवलंय का? मुद्दा क्रमांक 2, सामना बंदीची मागणी हे आणीबाणीचं लक्षण आहे का? जसं उद्धव ठाकरे म्हणाले की एक प्रकारे आणीबाणी लादण्याचाच हा प्रकार आहे. मुद्दा क्रमांक 3, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली सामना प्रचारकी भूमिका घेत आहे का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, सामनातल्या लिखाणाचा मतदारांवर खरंच प्रभाव पडतो का? हे होते चर्चेतले मुद्दे. आपण चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पत्रकार निरंजन टकले, द वीक या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरेसुद्धा आहेत. आपल्यासोबत पुण्याहून RTI कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. तसंच नागपूरहून आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेसुद्धा असणार आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि थेट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांना विचारतो, इतका पराकोटीचा प्रचार झालेला आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, सर्व प्रसारमाध्यमं ही मुख्यमंत्री विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या सामन्यांनी भरलेली आहेत, गाजलेली आहेत, तेच दाखवलं जातं आहे. असं असतानाही भाजपनं ऐन मोक्याच्या क्षणी सामना हे जे शिवसेनेचं वृत्तपत्र आहे किंवा मुखपत्र म्हणूया त्यावर बंदी घाला अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि दुसरीकडे सामना असं म्हणतं आहे की भाजपची टरकली आहे. मी सामना वाचत नाही, त्यामुळे सामन्यामध्ये काय लिहिलं मला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट निर्विवादपणे सत्य आहे की सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे पेड न्यूजला जशी बंदी आहे त्याचप्रमाणे इलेक्शनच्या दिवसामध्ये, ज्या दिवशी इलेक्शन होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी, एखाद्या पक्षाचं साहित्य ज्याच्यामध्ये प्रचाराचा कंटेंट असतो ते पब्लिश करण्यासाठी आणि वितरण करण्यासाठी बंदी असते. 21 तारखेला मुंबई महानगरपालिकेची आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी इलेक्शन आहेत, आज पण झाली. या दरम्यान जर सामनामध्ये जर प्रचारकी थाटाचं काही लिखाण नसतं आणि केवळ बातम्या असत्या तर मग अशा प्रकारची बंदी घालण्याची मागणी करण्याची वेळच कोणावर आली नसती. परंतु आपण सातत्याने पाहतो आहोत की सामनाच्या स पासून न पर्यंत फक्त शिवसेनेचे प्रचार, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे फोटो आणि शिवसेनेची विचारधारा ही असते. ही इलेक्शनच्या आधी असेल तर आमचं काही मत नाही आहे, हे प्रत्येकाचं कामच आहे की आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा.
परंतु जर निवडणूक आयोगाची स्वतःची काही आचारसंहिता असेल, त्या आचारसंहितेच्या कसोटीवर सामन्याचे हे 3 अंक घासून पुसून चकाकून निघतात की नाही ही बघण्याची एक संधी म्हणून भारतीय जनता पक्ष याकडे पाहतो. भारतीय जनता पक्षाने एक अपील केलेलं आहे. जसं आपण हायकोर्टामध्ये जातो, आणखीन सुप्रीम कोर्टामध्ये जातो आणि एखाद्या ठिकाणी न्याय मागतो, त्याचप्रमाणे आता इलेक्शन चालू असताना जे सुप्रीम कोर्ट आहे तो निवडणूक आयोग आहे. त्या निवडणूक आयोगाकडे आपण न्याय मागितलेला आहे. निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असणार आहे. पण याचबरोबर सामना हे वर्तमानपत्र आहे की मुखपत्र आहे हे तरी एकदा दूध का दूध पाणी का पाणी म्हणून साफ होईल. आपल्यासोबत नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्ते आमदार. नीलमताई, तुम्ही ऐकलत भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की सामना नेमकं काय आहे हे शिवसेनेनं जाहीर करावं. वर्तमानपत्र असेल तर मग तशा पद्धतीचं लिखाण सामन्यामध्ये झालं पाहिजे, सर्व वाचकांचा विचार झाला पाहिजे. मुखपत्र असेल तर ते शिवसेनेनं मान्य करावं आणि निवडणुकांच्या काळात त्याला प्रचार साहित्य म्हणून मान्यता द्यावी. आशिष, हां 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 बोला. आपला संपर्क तुटलेला आहे नीलम गोरेंशी. पुन्हा तेच आपल्यासोबत विजय कुंभार सुद्धा आहेत. विजय कुंभार, आत्ता हे जे तुम्ही बघताय की सामना नेमका काय आहे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून, RTI कार्यकर्ते म्हणून तुमचं काय मत आहे सामनावर? या 3 दिवशी, म्हणजे आजचा दिवस तर गेला, आता 20 आणि 21 फेब्रुवारी या 2च तारखा उरलेल्या आहेत. 20 तारीख म्हणजे आदल्या दिवशी मतदानाच्या, 21 तारीख म्हणजे मतदानाचे दिवस आहे 10 महापालिकांच्या निवडणुकांसाठी. या 2 दिवशी सामनावर बंदी घालावी अशी मागणी भाजपनं केलेली आहे. एक तर ही मागणी पटते का तुम्हाला? मला ही मागणी अजिबात पटत नाही आहे. मुद्दा असा आहे की आता तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र, कुठलंही चॅनल घेतलं तर ते कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी जुळलेलं असतं. आपल्या विचारधारेचा प्रचार प्रसार करणं याच्यात काही गैर नाही. दुसरा मुद्दा, जो पेड न्यूज सारखा याच्यामध्ये आहे का? बोलू द्या ऐकून द्या. ते काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाही आहेत, काय बोलतात पूर्ण हे सक्षम आहे. दुसरी गोष्ट, सर्वच राजकीय पक्ष एरवी सुद्धा आणि खास करून निवडणुकीच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असतात, त्याचा गैरवापर करत असतात. त्यांचं मला ऐकू येत नाही, तर त्यांच्या प्रश्नांनाही मी उत्तरं दिली असती. ते काय बोलतात माझ्या म्हणजे ऐकू येत नाही मला. हां, तर सर्वच राजकीय पक्ष नेहमी आणि विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत असतात. याच्यात नवीन काही नाही. फक्त आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, आणि ह्या सगळा गैरवापर करण्यामध्ये भाजप आघाडीवर आहे, आता हा माझा आरोप आहे. हे भाजपचं सरकार किंवा हे भाजपचे लोक अगदी लोकसभेच्या काळापासून, तुम्ही ट्रोल वगैरे ट्विटर आणि समाज माध्यमांचा वापर बघितला असेल, अक्षरशः लोक नेमून, पगारी लोक नेमून त्यांनी त्या पद्धतीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आणि आता हे ओरडतायत. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की तो गैरवापर आहे हे सिद्ध करायचं कसं? आता जे काही लिहिलेलं आहे ते कुठल्याही प्रक्रियेमध्ये बसत नाही किंवा निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो हे सिद्ध करता येणं केवळ अशक्य गोष्ट आहे. कारण असं जर कुठली मोजपट्टी असेल तर ती जवळपास सगळ्या माध्यमांना लावावी लागेल आणि सगळी माध्यमं, मग यांच्या मुखपत्र असतील किंवा आणखी कुणाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असलेले मुखपत्र असतील त्यांना बंद करावं लागेल. एक बाब मात्र निश्चितपणे आहे की शिवसेनेची जी भाषा आहे त्याच्याबद्दल काही जणांना आक्षेप असू शकतो, परंतु दादा कोंडकेंच्या शैलीमध्ये तयार झालेली मंडळी आहेत. एका शब्दाचे 10 अर्थ कसे काढावेत हे त्याच्यातून माहिती आहे आणि त्यांनी ते यशस्वीरित्या काढलेले आहेत. त्यामुळे ते काढले असतील तर त्याच्या कंटेंटबद्दल आक्षेप घेता येतील, परंतु ते पूर्ण बंद करा, त्याचा खर्च याच्यामध्ये लावा असं म्हणता येणं मला वाटतं योग्य होणार नाही. आणि असं जर केलं तर अनेक वर्तमानपत्रं ही बंद करावी लागतील, मग ती भाजपशी संबंधित असोत, काँग्रेसशी असोत किंवा NCPशी असोत. त्यामुळे मला वाटतं ही काही फारशी योग्य मागणी नाही आहे आणि याचा काही उपयोग होईल असंही मला वाटत नाही आहे. नीलमताई गोरे यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. नीलमताई, जसं मी आधी विचारला होता तेव्हा तुमचा संपर्क तुटला होता, तोच प्रश्न मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतो. जसं भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ म्हणाले की एकदा हे स्पष्ट झालं पाहिजे, सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे
की वृत्तपत्र आहे आणि वृत्तपत्र असेल तर मग वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार सामना स्वतः तरी करतं का? कारण आपल्या शिवसैनिकांनाच मेसेज देण्याची भाषा सामनामध्ये असते, तेव्हा हे मुखपत्र आहे हा जर का निकष भाजपनं लावला तर चुकीचं काय? मुळामध्ये मला प्रश्न पडलाय असा की भारतीय जनता पक्ष ते कोण आहेत? नाही ते स्वतः सेन्सॉर आहेत का स्वतः प्रेस काउन्सिल आहेत आणि कुठल्या पक्षाने मुखपत्र काढायचं का कुठल्या पक्षाच्या ट्रस्टने अजून काय चालवायचं याच्या संदर्भामध्ये सर्व नियम पाळले जाणं हे अत्यावश्यक आहे, त्यात काही शंकाच नाही. बरं आशिष, मी आता कनेक्ट व्हायला पोचले, तर एक अर्धा मिनिटात आम्ही परत बोलते तुझ्याशी. ठीक आहे, त्या आपल्यावरती थेट दिसणार आहेत आणि तेव्हा आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत. पण माझा प्रश्न पुन्हा तोच निरंजन तुम्हाला आहे की जर का सामना छापल्यामुळं आचारसंहितेचा भंग होतो असं भाजप तक्रारीत म्हणतं आहे, तर वाटतं का तसा आचारसंहितेचा भंग सामनाकडून होतो? नाही, मे 2014 लोकसभा निवडणुकांपर्यंत सामनाकडून आचारसंहितांचा भंग होत नव्हता का? त्यावेळेला सामना हे शिवसेनेचं मुखपत्र नव्हतं का? आत्तापर्यंत ऑर्गनायझर, पंचजन्य, विवेक, सोबत, तरुण भारत हे सगळे त्या निवडणुकांमध्ये बंद ठेवले गेले होते का? मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस आधी असं झालेलं नव्हतं. मग ही सगळी मुखपत्र त्या काळामध्ये सोयीचं होतं तोपर्यंत ही वर्तमानपत्र होती, तोपर्यंत त्यांना ते सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. आणि आता शिवसेना विरोधात गेल्यानंतर मात्र हे अचानक मुखपत्र झालेलं आहे, हे अचानक प्रचार साहित्य झालेलं आहे. त्याच्यामुळे हे अगदी उघड दिसतंय की केवळ शिवसेनेच्या विरोधामुळे या सामना या पत्रावरती वर्तमानपत्रावरती बंदी यावी. बाकी सामना हे वर्तमानपत्रांच्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे दिल्लीत असलेल्या सेंट्रल संस्थेमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यामुळे तोपर्यंत ते वर्तमानपत्र आहे असंच म्हणावं लागेल. ते म्हणजे संपादक संजय राऊत आणि प्रकाशक उद्धव ठाकरे आणि किंवा प्रकाशक शिवसेना पक्ष अशा पद्धतीने जोपर्यंत ते प्रकाशित होत नाही तोपर्यंत ते वर्तमानपत्रच आहे. ते जोपर्यंत ते जसं मे 2014 वर्तमानपत्र होतं तसंच ते आजही आहे. काँग्रेसची भूमिका काय आहे? अतुल लोंढे, खरंच सामनातल्या लिखाणामुळं मतदारांवर प्रभाव पडतो की नाही आणि आचारसंहितेचा भंग सामनाकडून होत असेल तर तो कसा होतो? काँग्रेसची भूमिका काय? आशिष, मी सातत्याने सामन्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील, त्यांचे प्रवक्ते असतील, यांचे वक्तव्य बघत आहोत. मागे एका राष्ट्रीय स्तरावरच्या हिंदी वाहिनीच्या याच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो होतो. तिथे मुख्यमंत्रीसुद्धा होत आहे आणि त्याला असा अँकरने प्रश्न विचारला की आज सामना में ऐसी न्यूज़ आई है, उसके बारे में आपका क्या कहना है? तर त्यांनी म्हटलं की मैं सामना पढ़ता ही नहीं, सामना निकलता है यही मुझे मंजूर नहीं है, मैं मानता भी नहीं और पढ़ता भी नहीं. मग तक्रार कशी झाली? भाजपकडून तक्रार कशी झाली? आणि प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी तक्रार केलेली आहे. याचा अर्थ असा, बरोबर आहे आशिष. म्हणून माझं असं म्हणणं आहे की भाजपाने हार पत्करलेली आहे. अशा पद्धतीचे होर्डिंग नागपूरमध्ये पण लागलेले आहे की हात में लेके कमल, विरोधकोने पहिली हार मानली, अशा पद्धतीचे जे होर्डिंग्ज आहे ते होर्डिंग्ज नागपूरमध्ये पण लागलेले आहे. हे स्पष्टपणे दर्शवतं दोन गोष्टी. एक, बीजेपीने हार मानलेली आहे मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, आणि दुसरं, सत्तेचा गैरवापर कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो हे याचं एक निदर्शक आहे की निवडणूक आयोग जे आहे त्याच्यावर हा इनडायरेक्टली एक प्रकारचा प्रेशर आहे. जसं निरंजननी सांगितलं की प्रेस काउन्सिलकडे यांचं रजिस्ट्रेशन एक वृत्तपत्र, दैनिक वृत्तपत्र म्हणून आहे, तर तुम्हाला दैनिक वृत्तपत्र म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन पहिले कॅन्सल करावं लागेल आणि मगच त्याच्यावर आचारसंहितेचा भंग होतो असं तुम्हाला म्हणता येईल. किंवा मग त्या दिवशी जर शिवसेने एखादी ॲड चालवली, एखादी त्यांचं प्रचाराचं साहित्य त्याच्यामध्ये ॲडच्या स्वरूपामध्ये जर दाखवलं तर मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही वृत्तपत्रामध्ये असं झालं तर मग निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल असं आपल्याला म्हणता येईल. पण आज मी आपल्याला सांगतो, निवडणुका झाल्या, वर्धा जिल्ह्यामध्ये
ज्या मतदार याद्या होत्या त्या मतदार याद्यामध्ये इतका घोळ झाला प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट 99%, आणि त्याच्यामध्ये मतदान दुसरीकडे आणि मतदार राहतो तिसरीकडे, अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी झालं. त्यामुळे निवडणूक जिंकण्याची जी पद्धत आहे ती नवीनच पद्धत जी आहे ती भाजपा आणू पाहत आहे. आणि मग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे कसंही करून बाय हुक और क्रूक, मग गुंड घ्यावे लागले तरी चालतील. मतदारांना मतदान करता नाही आलं, त्यांचा मतदानाचा मूलभूत अधिकार जो आहे तो जर बाजूला करता येईल तर तोही चालेल. आणि मग वृत्तपत्र असेल तर त्याच्यावर सुद्धा बंदी आणली पाहिजे असं म्हणणं हे काही योग्य होणार नाही. तुम्ही म्हणताना आम्ही सामना वाचतच नाही, तुम्ही सामना वाचतच नाही तर तुम्हाला सांगितलं कोणी की सामनामध्ये चुकीचं येतं, सामनामध्ये प्रचार की थटकीचं येतं, असं तुम्ही म्हणू कसं शकता? हे कॉन्ट्राडिक्शन जे आहे ते बेसिक समोर दिसतं स्टेटमेंटमध्ये. पण एक गोष्ट पक्की की यांनी हार मानलेली आहे आणि हार मानण्याचं जे आहे ते अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांच्या पत्रामधून दाखवलेलं आहे. ठीक आहे, अवधूत वाघ उत्तर द्या. मला खूप मजा वाटली लोंढे साहेबांची. भारतीय जनता पक्षाने हार मानली आहे असं त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा स्टेटमेंट केलं. पण जिंकतंय कोण हे सांगत असताना काँग्रेस जिंकतंय हे बोलायला त्यांची जीभ कचरली बघा. तर त्याच्यामुळे आपण एक म्हण होती ती मी आता बोलत नाही, परंतु आपण आपलं काही हो दुसरा खाली जातोय ना, त्यामध्येच काँग्रेस आनंदात आहे. असो, माझ्या काँग्रेसला ऑल दी बेस्ट. आपलं ठेवा. वर्तमानपत्र म्हणजे काय? सर्वात पहिलं म्हणजे वर्तमानपत्र हे निपक्षपाती असावं. तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा अतुल लोंढे विषय सामनाचा आहे, काँग्रेसने स्वतःवर काही घेऊ नये. अतुल लोंढे विषय सामनाचा आहे. आम्ही नेहमी म्हणतो शिवसेना भांडताय, तुम्ही मजा बघा ना. आम्ही अतुल लोंढे नेहमी म्हणतो की काँग्रेस, तुम्ही मजा बघा की आता काँग्रेस आणि शिवसेनेचं व्हॅलेंटाईन डे झाला 3 दिवसापूर्वी. हे आम्ही जे बोलतो आहोत हे लोंढे साहेब तुम्ही एकदम खरं तुम्ही थांबा लोंढे साहेब, तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुम्ही सिद्ध कराल. कारण शिवसेना जिंकते ह्यामध्ये तुमच्या मनामध्ये पोटामध्ये उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत, तुम्ही खुश व्हायला लागलेला आहात. पण तसं ते पण होणार नाही. 2019 डोळे लागलेले आहे काँग्रेस राष्ट्रवादीला. मुद्द्यावर येऊया आपण. मला असं वाटतं मुद्द्यावर येऊया. मुद्द्यावर येऊया. पहिलं म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे काय असतं? एक ते निपक्षपाती असतं. लोकशाहीचा 5वा स्तंभ ज्यावेळी म्हणतो त्यावेळी संसद असो किंवा न्याय यंत्रणा असो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग असो तेवढ्याच ताकदीचं वर्तमानपत्र असतं. वर्तमानपत्र महाराष्ट्रामध्ये जर काही उदाहरणं दिली तर प्रहार हे कोण चालवतं? नारायण राणे साहेब चालवतात, जे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते आणि आज आमदार आहेत काँग्रेसचे. त्या प्रहारवर बंदी आणावी अशी मागणी केली नाही, कारण जरी ते नारायण राणेंचं असलं तरी त्याचा संपादक जे आहेत ते संपादक हे प्रोफेशनल आहेत. आता लोकमत जे चालतं ते लोकमतांचे विजय दर्डा असोत किंवा आणखीन कोण असोत हे काँग्रेसचे मंत्री राहून चुकलेत. पण लोकमतवर बंदी घाला असं कोणी म्हटलं नाही, कारण लोकमतमध्ये सर्व प्रकारच्या बातम्या येतात, काँग्रेसवर टीकाही येते आणि काँग्रेसची बाजू पण घेतली जाते. कुठच्या पण वर्तमानपत्र समूहाचा स्वतःचा एक काहीतरी किंवा त्याच्या संपादकाचा स्वतःचा काहीतरी एक कौल असतो आणि त्या कौलाप्रमाणे त्याच्या मताप्रमाणे ते वर्तमानपत्र जोपर्यंत तो संपादक असतो तोपर्यंत चाललेलं असतं. परंतु सामना बाबत बोलायचं झालं तर सामनाचे जे संपादक आहेत म्हणजे कार्यकारी संपादक हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि हे जगजाहीर आहे की हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. आता तुम्ही ज्यावेळी मगाची तरुण भारतचा उल्लेख केलात, मला सांगावं लागेल की तरुण भारत हे कोणाच्या मालकीचं आहे? एका पब्लिक लिमिटेड कंपनीच्या मालकीचं आहे, ज्याच्यामध्ये 8,000 शेअर होल्डर्स आहेत. आणि ही तरुण भारतचे जे संपादक आहेत ते तरुण भारतचे संपादक ना कधी भारतीय जनता पक्षाचे खासदार होते, ना कधी आमदार होते, ना कधी कॉर्पोरेटर होते. ते स्वतंत्र संपादक आहेत. आणि अशा तऱ्हेने ज्यावेळी आता तुम्ही सोबतचं नाव घेतलं, विवेकचं नाव घेतलं, पाचजन्यचं नाव घेतलं, ही डेफिनेटली ही जी त्यातली काही आहेत ती राष्ट्रवादी विचारधारेला वाहिलेली ही आहेत. परंतु एक लक्षात घ्या, 2014 साली ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं त्यावेळी राष्ट्रवादीने पाठवून त्यांना बाहेरून शिवसेनेने विरोध केला होता, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सपोर्ट केला होता. त्यावेळचे तरुण भारत काढून बघा, त्यावेळच्या तरुण भारतमध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आणि यालाच म्हणतात वर्तमानपत्र कसं असावं ते स्थितप्रज्ञ असावं. परंतु जर शिवसेनेने काही केलं तरी जर सामना
सामनामध्ये शिवसेनेची तळीच उचलून धरायचं काम झालं तर त्याला स्पष्ट शब्दामध्ये मुखपत्र म्हणतात. आता निवडणूक आयोग काय निर्णय देईल ते आम्ही मानायला तयार आहोत, परंतु ह्या पद्धतीमुळे कमीत कमी अशा प्रकारे ज्या पेड न्यूज आहेत, आता पेड न्यूज म्हणजे काय फक्त पैसे देऊनच बातम्या छापल्या जातात त्याला पेड न्यूज म्हणतात का? एखाद्याच्या दबावाखाली जर एखादी बातमी आली असेल, एखाद्याच्या पॉलिटिकल इन्फ्लुअन्स खाली ती बातमी आली असेल, एखाद्याचं वर्तमानपत्र स्वतःच्या ओनचं आहे आणि त्याची स्वतःची पार्टी आली आणि त्याच्यामध्ये जर न्यूज प्रिंट होऊन आले असतील तर त्याला पेड न्यूज म्हणावं की नाही? तर अशा प्रकारचा जो विषय आहे तो या निमित्तानं एकदा बाहेर येईल. दूध का दूध, मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी का पाणी होईल. जर निवडणूक आयोगाला वाटलं की नाही सामना जे काही करताय ते योग्य आहे, आम्ही त्यांच्या मताशी सहभागी आहोत. ठीक आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचा एक्झिट पोल दैनिक जागरण या दैनिकानं छापला आणि तो भाजपला फेवर करणारा होता. आता दैनिक जागरणच्या संपादकाला अटक झालेली आहे. त्यामुळं आचारसंहिता तिचा भंग झाला तर काय होऊ शकतं हेही सर्वांच्या लक्षात आलं आणि त्यानंतरच भाजपनेही तक्रार केलेली आहे. हेही विशेष आहे. हा मुद्दा आपण सखोल चर्चेला घेणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरंच सामना मुखपत्र आहे की वृत्तपत्र आहे? आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या जर का गळा दाबला जात असेल किंवा असं जर का सामनाच्या वतीनं सांगितलं जात असेल तर त्याचं समर्थन तुम्ही कसं कराल? पहिली गोष्ट मला सांगायचं आहे की सामना हे मुखपत्र आहे शिवसेनेचं, असं स्पष्टच आहे. त्याच्यामध्ये ते काही कोणी लपवलेलं नाही आहे. मार्मिक आहे, सामना आहे, हे मुखपत्र आहे. पण भारतामध्ये मुखपत्र कुठल्या पक्षाने काढायचंच नाही किंवा त्यांच्या पक्षाची ती क्षमता नसेल तर सगळ्यांची मुखपत्र बंद करून टाकायची असा तरी अजून कायदा पार्लमेंटमध्ये झालेला नाही आहे. एक. दुसरं असं की निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा विषय असेल तर तिचं काटेकोरपणे पालन झालंच पाहिजे. जे जे नियम निवडणूक आयोग लावेल, मग ते गेल्या निवडणुकीमध्ये आपण चित्र पाहिलं की आपण निवडणूक आचारसंहितेमध्ये निवडणूक केंद्राच्या 100 फुटाच्या आतमध्ये कुठलंही चिन्ह लावून प्रचार करता येत नाही. पण पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी ज्याला मतदान केलं लोकसभेच्या वेळेला आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेला, त्याच्यामध्ये कमळाचं फूल लावून त्यांनी अगदी व्यवस्थित पोज देऊन फोटो काढले आणि त्याच्यावरती बाकी लोकांनी आरडाओरडा केला, पण ते त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचा भाग होता तो जो सगळा आहे तो सन्माननीय पंतप्रधानांच्या. दुसरं मला असं वाटतं की आज सामनाची एवढी मोठी दखल घ्यावी लागली आहे आणि मला खरंच वाटतं की रडीचा डाव भारतीय जनता पक्ष करतोय, कारण दैनिक सामनाचा प्रभाव पडतो आहे हे त्यांना पूर्ण आता खात्री पटलेली आहे या संदर्भामध्ये. एक. दुसरं मजा अशी किंवा विरोधाभास असा म्हणणं की लोकसभामध्ये आणि विधानसभेमध्ये पूर्ण पानाच्या 3-3 फुलपेज जाहिराती एकाच मथळ्याच्या, एकाच आशयाच्या टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रात दिल्या गेल्या भारतीय जनता पक्षाकडून, की ज्याचं बजेट किती कोटीमध्ये असू शकेल आणि महाराष्ट्रातल्या अनेक वृत्तपत्रात फुलपेज जाहिराती होत्या आणि त्याच्यामध्ये कधी असं कोणाला प्रश्न वाटला नाही याच विचारवंतांना किंवा जे लोक आज बोलतायत त्यांना की याच्यात कुठे आचारसंहितेचा भंग होतोय. कारण निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये पूर्वी पत्रकार परिषदा सुद्धा प्रचार संपल्यावर घेणं अलाउड होतं. नंतर मग आता पत्रकार परिषदा घेऊ नका कारण त्याच्यात डायरेक्ट प्रचार होतोय. पण तरीही तुम्ही बघाल की प्रचार संपल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा प्रत्येक पक्षाचं आवाहन सर्व वृत्तपत्रांच्या मध्ये मुखपत्र असलेल्या किंवा नसलेल्या सगळीकडे व्यवस्थित छापून आलेलं असतं. हे आपण 5 निवडणुका पाहिलं आणि ते करण्यामध्ये कुठे कोणी मागे होतं किंवा नाही तर भारतीय जनता पक्षाने सांगावं की आम्ही जी आवाहनं केली ती सगळी आणि जाहिराती सगळ्या छापल्या पूर्ण पानाच्या, ते आमच्या तत्वात बसत नव्हतं पण आम्ही ते त्यावेळेला केलं आणि आम्ही त्याच्याबद्दल जनतेची फसवणूक झाली म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. कारण आम्ही आता स्टँड घेतलेला आहे की आता मात्र सामनाने मात्र कुठला प्रचार करायचा नाही. याखेरीज मला आठवण करून द्यायला पाहिजे की 2009च्या निवडणुकीमध्ये पेड न्यूजच्या संदर्भातला विषय पुढे आला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला दिसलं की अनेक वृत्तपत्रांनी बातम्या आणि ती कोणाची मुखपत्र आहेत की नाही हा वेगळा विषय, पण एकतर्फी बातम्या चालवल्या होत्या आणि नंतर त्याचा कार्यकारण भाव काय चालला आहे याच्याबद्दल अनेक संघटना कोर्टात गेल्या आणि कोर्टामध्ये हा विषय झाला की
कशा पद्धतीने पेड न्यूजची पॅकेज केली जातात. आणि इथे मला सांगायला पाहिजे आशिष, तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की सरकार ज्या वेळेला जाहिरातीचं एखादं पॅकेज ऑफिशियल ठरवतं तर त्या पॅकेजच्याच वेळेला अनऑफिशियली हे दुसरं पॅकेज निवडणुकीचं ठरवलेलं असतं. अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेला पूर्वीचं गव्हर्नमेंट असताना सुद्धा होती आणि नंतर सुद्धा आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. कारण जे प्रसिद्धी संचालक आहेत तेच प्रसिद्धी संचालक अनेक विभागांचे परत सचिव असतात आणि तेच सचिव परत येऊन अनेक वाहिन्यांवरती मुलाखती देताना दिसतात. एका अर्थाने ते सरकारचा प्रचार करत असतात पण त्याचा सत्ताधारी पक्षाला फायदा मिळत असतो. आज माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की सामना हे पत्र नाही, शस्त्र आहे असं आम्ही म्हणतो. आणि काल ते म्हणाले की असं जर का सामनावरती बंदी आणणार असाल तुम्ही तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्याही तोंडात बूच मारा. म्हणजे काय करा, प्रत्यक्षात तोंडात कोण बूच कोंबणार नाहीये पण त्यांनी पण बोलू नये सर्व प्रचाराच्या गोष्टी. एका बाजूला जो पक्ष ओढून ताणून कुठल्या तरी ज्याला आपण म्हणू तांत्रिक गोष्टींचा फायदा घेऊन 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर करतो, सगळ्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका असताना, महानगरपालिकांच्या निवडणुका असताना आचारसंहितेमध्ये. हे पहा, मला काय वाटतं माहिती आहे का, इथे सामनाची भाषा कशी आहे, सामना पटतो का नाही पटतो याच्याऐवजी माझं सगळ्या आवाहन आहे, मतदारांना आहे, पत्रकारांना आहे आणि ज्यांचे आमच्याशी मतभेद आहेत त्यांना पण आहे की सामनाचा आज भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या बहुमताचा फायदा घेऊन एन्काउंटर करण्यासाठी दैनिक सामनाचा आज एक पाऊल निर्लज्जपणाने उचललेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. भाजपचे प्रवक्ते उत्तर द्यायला तयार आहेत. नीलमताई, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ उत्तर द्यायला तयार आहेत. अवधूत वाघ, हा आरोप भाजपवरती गंभीर आहे. सामनाचा एन्काउंटर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे म्हणा. त्यांना बोलायचंय, बोलू. हा, तुम्ही नीलमताई बोला. नाही नाही नाही, तुम्ही बोला. नाही, नीलमताई पुन्हा बोलणार आहेत, तुम्ही बोला. पूर्ण होऊ दे, कारण मी नाही आशिष, ठीक आहे. आशिष माझा अर्धा तास मी मगापासून मी ऐका ना, तुमचा मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्यावर उत्तर आलं असतं तर आणखी आहे त्यामध्ये. बरं ठीक आहे. नाही अहो, प्रश्न असा आहे की एन्काउंटर करायचं असतं ना, त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊन नंतर गोळी चालवायची असते. बरं ठीक आहे, बोला. याचा त्यांना खूप अनुभव आहे पण असा सामना दबणारा नाहीये. आणि म्हणून मला हसायला येतं यांचं अक्षरशः की एका वर्तमानपत्र तुम्हाला भारी पडतंय. 10 राज्यांमध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांना भारी पडतंय. लोकसभेमध्ये एवढे खासदार आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे उद्धव साहेब ठाकरे आणि संजय राऊत जो सामना. आणि हा दुसरा मगापासून मी एक मुद्दा ऐकला की शिवसेनेच्या लोकांना काय त्याच्यावरती कारवाई करायची आहे सामना सांगतो. अरे मग हे कोण सांगणार? प्रहार सांगणार का दुसरा कुठला तरुण भारत सांगणार आहे याच्यामध्ये आमच्या बरं. आणि एक आता असं मला सांगा, किती वेळा फोटो आले तो देवेंद्र फडणवीसांचे छापून सामनामध्ये? मोदींच्या बातम्या आल्या नाहीये. सर्व पक्षांच्या बातम्या, अगदी आंबेडकर भवन पाडल्याची सुद्धा बातमी इतर पेपरनी किती छापली तुम्हाला माहिती आहे. पण सामनानी काय भूमिका घेतली तुम्हाला चांगली कल्पना आहे. जैतापूरच्या गोळीबारावरच्या बातम्या ज्या असतील त्या असतील, ते काय सगळे पक्षीय कार्यकर्ते नव्हते, त्याच्यामध्ये सगळे शेकाप आणि समाजवादी विचाराचे लोक होते जैतापूरच्या संपूर्ण लढ्यामध्ये. आणि म्हणून मला इथे सांगायचं आहे, दैनिक सामनाला ज्यांचे विचार पटत नाहीत, फक्त एक मी मान्य करते की एक काही व्यक्ती आहेत नारायण राणेंसारख्या की ज्यांचा महिलेच्या वेशात फोटो छापला होता सामनानी, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. असे काही कार्टून वगैरे काढतं सामना, मी ते मान्य करते त्याच्याबद्दल. फार तर आम्ही सांगू की भाजपच्या लोकांचे असे महिलेच्या ड्रेसात आम्ही फोटो छापणार नाही, एवढं फार तर आम्ही बोलू शकतो. पण ते काय मी संपादक नाहीये किंवा कार्यकारी संपादक नाहीये. पण वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दलचा जो कायदा सांगतो त्याच्यामध्ये कुणालाही बेजबाबदार पद्धतीचं वृत्तपत्र स्वातंत्र्य नसतं. निवडणुका असोत किंवा नसोत त्याच्याबद्दल सामनाच्याकडून काही गैर भूमिका मांडली गेली असं कोणाचा आक्षेप असेल तर त्यांच्याही केसेस सामनावरती चालू आहेत. त्या केसेस सामना फेस करता आहे आणि त्याच्यामध्ये जर का शिक्षा झाली तर ती भोगण्यासाठी पण सामनाने वेळोवेळी तयारी दाखवली आहे. आणि त्यामुळे मला काय सांगायचं आहे की वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे पण ते जबाबदारीने सामना वापरतोय. त्याची भाषा तुम्हाला पाहिजे तशी साजूक तुपातली नसेल म्हणजे सामना असंस्कृत आहे आणि म्हणून त्याच्यावर बंदी घाला की सगळ्याच चॅनेलवरून सगळे बसवून ठेवले पोलला द्यायला 2-4 तर ते मेलवरून आधी देऊन सटासट करू शकतात. अजून मराठीमध्ये इतके ट्रोल आलेले नाहीयेत. कठीण गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. मराठीमध्ये आणखीन इतके ट्रोल नाही आहेत की ते सगळ्या सामनाच पलटवू शकतात एखादा. अवधूत वाघ उत्तर द्या. पहिली गोष्ट म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची विचारधारा जी आहे त्या विचारामध्ये आमचे फारसे मतभेद नाही आहेत. जे आहेत ते आचारामध्ये आहेत. त्यामुळे सामनाचा असो किंवा शिवसेनेचा असो एन्काउंटर करण्याचं आमच्या मनामध्ये काय कुठंच नाही आहे. आणि सामना हे शतायुषी व्हावं, सामना हे कायमचं चालावं याच मताचे आम्ही आहोत.
वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्याचा विषय असेल तर 1975 ते 1977 ज्यावेळी इमर्जन्सी झाली त्या इमर्जन्सीमध्ये भारतीय जनता पक्षाचे म्हणजे तत्कालीन जनसंघाचे सर्व दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी असोत किंवा लालकृष्ण अडवाणी असोत हे आतमध्ये होते. त्यावेळी इमर्जन्सीला कोणी सपोर्ट केला होता हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यासाठी कोण झटतं आहे हे पण लोकांना माहिती आहे. ही सांगायची गरज नाही आहे. विषय फक्त एवढा आहे की निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचं जर कुठे उल्लंघन होत असेल तर ते थांबवण्याची गरज आहे. मग ते सामना असो, ते सोबत असो, ते विवेक असो किंवा ते तरुण भारत असो. जर उद्या सकाळी तरुण भारतने सुद्धा भारतीय जनता पक्षाला पोषक अशी 19 तारखेला, 20 तारखेला, 21 तारखेला जर भूमिका घेतली आणि त्यामधून भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक आयोगाने तरुण भारतला सुद्धा थांबवलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे सामन्याला कुठे दुटप्पी भूमिका किंवा तरुण भारतला कुठेतरी वेगळी भूमिका या मताचे नाही आहोत. हा फक्त एका कायद्याचा प्रश्न आहे आणि माझी अशी विनंती आहे की फक्त कायद्याच्या दृष्टिकोनातून याकडे बघा. याचं राजकारण करायची गरज नाही आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्याच्या बाजूनेच राहिलेला आहे, जरी ते वर्तमानपत्र आमच्या विरोधी असलं तरी. ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे, पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सामनावर बंदी घालण्याची भाजपची मागणी योग्य आहे का? 80% लोक म्हणतायत नाही, सामनावर बंदी घालण्याची भाजपची मागणी योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेकिंग. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट नागपूरला जातोय अतुल लोंढे यांच्याकडं. अतुल लोंढे, आता सामनावरनं किंवा सामनावर बंदी घाला अशी जी भाजपनं मागणी केली आहे राज्य निवडणूक आयोगाकडं, त्यावरनं बराच खल चाललेला आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सर्व अक्रॉस द लाईन पेपर बघा, न्यूज चॅनल्स बघा, सगळीकडं आचारसंहितेच्या काळामध्ये म्हणजे मतदानाच्या 48 तासापूर्वीपर्यंतचा जो काळ असतो त्या आचारसंहितेच्या काळामध्ये जर का आचारसंहितेचा भंग होतो म्हणून काही छापण्यास, प्रचार करण्यास बंदी असेल तर मग मतदानाच्या दिवशी वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावरती ज्या पानभर जाहिराती येतात त्या निवडणूक आयोगाला कशा चालतात? आशिष, 2 कायदे आहेत. एक केंद्राचा निवडणूक आयोगाचा कायदा आणि राज्याचा आहे. केंद्राच्या निवडणूक कायद्याप्रमाणे सगळ्यांच्या ॲड ज्या आहेत त्या येतात आहे त्या दिवशी, पण राज्याच्या निवडणूक आयोगाने मात्र नोटीस काढून 20 आणि 21ला ॲड देता येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी पाऊल उचललेलं आहे. माझा महत्त्वाचा प्रश्न या संदर्भामध्ये असा आहे की हा प्रश्न एखाद्या पक्षाचा नाही किंवा एका वृत्तपत्राचा पण नाही, पण तुम्ही अँटिसिपेट कसं करू शकता? म्हणजे काय अँटिसिपेटरी बेलसारखी काही अशी व्यवस्था त्या निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये आहे का प्रचार साहित्याला घेऊन? तर तसे नाही आहे. जर सामनानी आचारसंहितेचा भंग केला तर एवढी ॲटॉनॉमी या भारतीय राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला दिलेली आहे की त्यांना ते सुमोटो तशी ॲक्शन सामनावर घेऊ शकते. पण एखादं वृत्तपत्रच बंद करणं म्हणजे त्यांनी इमर्जन्सीचा उल्लेख केला अवधूत वाघांनी, पण मी त्यांना सांगू इच्छितो की इमर्जन्सीमध्ये जे काही झालं असेल, इमर्जन्सीनंतर निवडणुका झाल्या, काँग्रेस जिंकली, इंदिराजींनी तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी त्याच्या संदर्भात माफीसुद्धा या देशाची मागितलेली आहे आणि तो मुद्दा तेव्हाच संपलेला आहे. पण सातत्यानं त्या मुद्द्याचा आधार घेऊन तुम्ही आता तसं करू इच्छिता का? असे काही तुम्ही छुपे संदेश जनतेमध्ये देता आहात का? हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस सामनानी जर चूक केली, सामनानी प्रचार केला तर मग निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार करू शकता, कोणी पण तक्रार करू शकतं आणि निवडणूक आयोग त्याप्रमाणे जी कारवाई ती करेल. पण अजूनपर्यंत सामनानी तसं काही केलं का? असं करेल असं करेल, सामना असं करू शकतं असं अँटिसिपेट करून तुम्ही जर एखाद्या वृत्तपत्रावर, मग ते कोणतेही वृत्तपत्र असो, जर तुम्ही कारवाई करणार असाल तर मग मुद्दा तोच उठतो. तुम्ही काँग्रेसची काळजी करू नका, तुम्ही 32वरच होतात, आम्ही 52वर होतो मागच्या वेळेस आणि आमचा यावेळेसचा पण परफॉर्मन्स खूप चांगला राहील आणि नागपूरमध्ये
देवेंद्रचं सिंहासन आम्ही हलवून दाखवू, हे सुद्धा तुम्हाला मी आज सांगतोय. ठीक आहे अतुल लोंढे, आपण सामनावरच टिकप राहू, त्याची काळजी करू नका. हे पुसटशी शंका आली की काँग्रेस वारंवार शिवसेनेचा बचाव का करते, म्हणून त्यांनी स्मितहास्य दिलं अवधूत वाघांनी. तुम्ही लागलीच एकदम कशाला त्यांच्यावरती. काँग्रेस लोकशाहीचा बचाव करत आहे. काँग्रेस ठीक आहे काँग्रेसने लोकशाहीचा बचाव करणं हेच एक मुळामध्ये एक हास्यास्पद गोष्ट आहे. परंतु या निमित्तानं मी नीलमताईंचं अभिनंदन करतो की अतुल लोंढेंच्या स्वरूपामध्ये शिवसेनेला एक चांगला वकील मिळालेला आहे. त्याबद्दल नीलमताई तुमचं अभिनंदन. बरं ठीक आहे. निरंजन टकले, प्रश्न हाच आहे की उद्धव ठाकरे म्हणाले कालच्या भाषणामध्ये की सामनावर बंदी घालण्याची मागणी करणं हे एक प्रकारे आणीबाणीचं लक्षण आहे. पटतं? मला हे त्यापेक्षा भयंकर वाटतं. कारण आणीबाणीमध्ये वर्तमानपत्रांना बंद नव्हतं केलं गेलं, वर्तमानपत्रांवरती सेन्सॉरशिप आली होती. इथं थेट मागणी केली जाते वर्तमानपत्र बंद करा. दुसरी गोष्ट, हे जे सांगितलं जातं आता पश्चात बुद्धीमध्ये की तरुण भारतने असं केलं तर त्यांनाही रोखावं, सोबतनी केलं तर त्यांनाही रोखावं, विवेकनी केलं तर त्यांनाही रोखावं, मागणी स्पेसिफिक सामनाबद्दल केली आहे ना. मग मागणीमध्ये असं म्हटलं का की सर्वच वर्तमानपत्रांना याच्यात आणावं? असं केलेलं नाही आहे. मुळात हा सामना पेपर मे 2014च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत वर्तमानपत्र होता. त्या लोकसभा भाजपच्या दृष्टीने त्या लोकसभा निवडणुकांमध्ये सामनामधून जे काही छापून येत होतं ते सर्व सोयीचं होतं आणि आता ते अचानक गैरसोयीचं झालं. आज याच निमित्ताने तुम्ही बोलवल्यानंतर मी जुने माझ्याकडचे पण आर्काईव्ह अंक काढून पाहत होतो. 19 मार्च 1977ला म्हणजे 20 मार्चला मतदान होतं आणीबाणीनंतरच्या निवडणुकीचं. 19 मार्च 1977ला सोबतमध्ये गवा बेहरेंनी पांढऱ्या पायाच्या विधवेला निवडणुकांनंतर आमचं सरकार येईल त्यावेळेला सुळावरती देऊ असं इंदिरा गांधींबद्दल लिहिलेलं आहे. ही भाषा त्यावेळेला कोणीच त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त नाही केली की अशी भाषा वापरायला नको होती. हे प्रचारकी थाटाचं नव्हतं का? हेही प्रचारकी थाटाचं होतं. आत्ता त्यापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये ऑर्गनायझर असेल, पांचजन्य असेल, पांचजन्याचे संपादक नंतर इथं येतातच की भारतीय जनता पक्षामध्ये. आता कॉर्डिनेटर होतातच की. MJ अकबर हे पत्रकार आजही कॉलम भाजपचे मिनिस्टर असताना लिहितातच की. तरुण विजय आमच्याच मॅगझिनमध्ये कॉलम लिहितात की. त्याच्यामुळे हा प्रश्नच नाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे आणि ते प्रत्येक वर्तमानपत्राला मिळायला हवं. अन्यथा हा संपूर्ण पत्रकारितेविरुद्धचा एक प्रयत्न, ही चाचपणी त्या संपूर्ण पत्रकारितेविरुद्ध करण्याची अशाच अर्थाने घ्यायला हवी. नीलमताई, भाजपची ही जी तक्रार आहे ना राज्य निवडणूक आयोगामध्ये, त्यामध्ये खरं तर असंही म्हटलेलं आहे की सामनाचा जो अग्रलेख आहे त्याचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापर होतो का, तो पेड न्यूज अंतर्गत येतो का, याचीही चौकशी व्हावी असंही या तक्रारीत भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी म्हटलेलं आहे. त्यावर मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सामना वृत्तपत्रावर बंदी घालण्याची भाजपची मागणी योग्य आहे का? 81% लोक म्हणतायत नाही, भाजपची मागणी बंदी घालण्याची योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. जसं मी आधी बोललो, थेट जातोय पुण्याला, नाही मुंबईतच आहेत नीलमताई गोरे. नीलमताई, जसं मी आधी म्हणालो की सामनाचा जो अग्रलेख आहे तो मतदारांवर प्रभाव टाकतो का आणि तो पेड न्यूज अंतर्गत येतो का, याचीही चौकशी करायला भाजपनं राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. तशी विनंती त्यांच्या पत्रात केलेली आहे. नाही, एक तर पहिली गोष्ट, अग्रलेख म्हणजे फक्त सामनाच्याच अग्रलेखाबद्दल मी बोलणार नाही. सर्वच वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांबद्दलचा मूलभूत मुद्दा भाजपने तयार केला आहे असं मला वाटतं. आणि जे लोक स्वतःला एवढे मोठे व्यक्ती स्वातंत्र्याचे उद्गाते मानतात, तर त्यांच्यापैकी अनेक लोकांनी वर्षानुवर्ष काही वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या विचारांची माणसं कशा पद्धतीने काम करत आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने फ्रंट म्हणून काम करतात त्या पक्षाच्या नावाने काम करण्यापेक्षा. हे सर्व जगजाहीर आहे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भामध्ये एक अप्रत्यक्षरित्या इंदिराजींच्या बद्दलचा
काही एक छद्मी उल्लेख अवधूत वाघांनी केला आणि अतुल लोंढे आमचे कसे झालेले आहेत एक वकील आमच्यासाठी. मला याच्यात असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला बांगलादेशची लढाई इंदिराजी जिंकल्या आणि बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी दुर्गा म्हणून त्यांचं कौतुक केलं होतं इंदिरा गांधींचं. संपूर्ण भारत देश त्यांच्या बरोबर होता. आता याचा अर्थ म्हणजे आम्हाला काहीतरी आता काँग्रेसकडे जायचं आहे म्हणून आम्ही बोलतोय हे असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की आम्ही अटलजींच्या संदर्भात असे काही गैरसमज पसरवणार नाही. पण हे सगळ्यांचं चाललेलं आहे आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना यांचा रडीचा डाव चाललाय प्रत्येक गोष्टीमध्ये. एक दुसरा अग्रलेख विचार करतो का तर विचार करायला अग्रलेख प्रवृत्त करत असतो. दुसरं असं सामनाच्या अग्रलेखाचा निश्चितपणाने उपयोग होतो असं आम्हाला वाटतं कारण आम्ही टीका केली की सर्व माध्यमं असतील सर्व लोक असतील ठिकठिकाणी बोर्डावर लावतात त्याच्यावरचे मोर्चे काढले जातात अनेक वेळेला चर्चा होते विचारबंधन होतं. त्यामुळे दैनिक सामनाचे एक लक्षात ठेवूया आपण. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुख्य संपादक होते. त्यांनी हे सामना मुखपत्र तयार केलेलं आहे आणि अनेक समाजातल्या भल्याबुऱ्या प्रसंगामध्ये सामना लोकांबरोबर राहिलेला आहे त्याचा एक प्रभाव आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण माझा मूळ मुद्दा असा आहे की दैनिक सामनाचा प्रभाव आहे म्हणून त्याच्यावरती बंदी घालायची आणि म्हणजे याच्यात एक गृहीत धरता येते की बाकीच्या वृत्तपत्रांचा प्रभाव नाही आहे किंवा त्या वृत्तपत्रांच्या मध्ये अग्रलेख आले तरी चालणार आहेत त्याच्यामध्ये कारण ती मुखपत्र नाही आहेत. अहो पण अग्रलेखात आलं नाही तरी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना प्रभावित केलेल्या बातम्या असतात. पण मतदार जो आहे तो सुज्ञ आहे जाणकार आहे. तो मतदार प्रभावित होऊन सुद्धा शेवटी स्वतः मतदान स्वतःच्या मताने करायला मतदान केंद्रात जात असतो. हे आपण संपूर्ण निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये गृहीत धरलेलं आहे आणि अशा वेळेला मग शेवटी याचा लॉजिकल किंवा तर्कसुसंगत यांच्या म्हणण्यानुसार काय शेवट होणार आहे की मतदार प्रभावित होतोय ते काहीच करू नका याचा अर्थ 1 ते 1.5 दिवस संपूर्णपणे हरताळ फासल्यासारखं कुठल्याही वाहिनीवर काही नाही सगळं काळी चित्र वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या काही बातम्या कारण आता काय सिनेमा आला तरी कोणी म्हणेल की आता आम्ही सिंहासनवरती बातमी केली कोणी म्हणेल अजून कशावर बातमी केली तर या सगळ्या बातम्यांचा सुद्धा प्रभाव होतो म्हणून ते सुद्धा नाही. आणि पेड न्यूजचं जर का बोललं तर तेच लॉजिक पुढे नेऊन मला असं वाटतं की इतकं कमकुवत आहे की आता अवधूत वाघ बसलेले आहेत तर त्यांची बातमी सुद्धा पेड न्यूज धरता येईल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ताई याच एका प्रश्नावरती मला वाईट डिबेट करायचं आहे पण नंतर कधीतरी. नाही तुम्ही एक महत्वाचा मुद्दा छेडलेला आहे विजय कुंभार. प्रश्न हाच आहे ना की आचारसंहितेची व्याख्या किंवा आचारसंहितेचा भंग कशामुळे होतो. सध्या ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर सुद्धा प्रचार चाललेला आहे त्यामुळं आचारसंहितेचा भंग कुठे कुठे होतो याची व्याख्या नव्यानं करण्याची गरज नाही का. आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या सुद्धा व्याख्यांमध्ये परिभाषेमध्ये नियमावलीमध्ये तसे सुसंगत बदल व्हायला नकोत का. पहिली गोष्ट म्हणजे सुसंगत बदल व्हायला हवेत परंतु अशा बदलांनी काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. कारण ह्या सगळ्या सिस्टीम हे जे नवी माध्यमे येत आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणं आणि त्यांच्यातून खरंच आचारसंहितेचा भंग होतोय का हे पाहणं हे अत्यंत जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्याच्यामुळं स्वयंशिस्त लावणं हा एक पर्याय असू शकतो. आणि दुसरी गोष्ट या बऱ्याच जे सोशल मीडिया आहे ते क्लोज ग्रुप म्हणजे काही लोकांचा ग्रुप म्हणून वावरत असतात आणि ग्रुपमध्ये चर्चा करायला ग्रुपमध्ये एकमेकांबद्दल बोलण्याला ग्रुपमध्ये काही करण्याला बंधन आणता येणं आपली घटना त्याला परवानगी देते असं मला वाटत नाही. त्यापूर्वी आणखी एक छोटासा खुलासा करू इच्छितो. BJPच्या प्रवक्त्यांनी मगाशी सांगितलं वर्तमानपत्रांनी स्थितप्रज्ञ असलं पाहिजे. आता स्थितप्रज्ञ कोण असतो याची पु ल देशपांडेंनी चांगली व्याख्या केलेली आहे त्यामुळे मी त्या भाषेत जात नाही. परंतु वर्तमानपत्रांनी स्थितप्रज्ञ असू नये तर वर्तमानपत्राने भूमिकाच घेतली पाहिजे आणि आपली भूमिका आपल्या मतदारांसमोर आपल्या वाचकांसमोर भूमिका घेऊन ठामपणे मांडली पाहिजे. आता त्याच्यातून आचारसंहितेचा भंग होतो का तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नियम आहे. आपल्या प्रेस काउन्सिलनं सुद्धा म्हटलेलं आहे की बातमी आणि जाहिरात ही डिमार्केट करता आली पाहिजे इतक्या पद्धतीने ते स्वच्छ असली पाहिजे. परंतु तसं घडताना दिसत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणून बंदीच्या मागणीपेक्षा आता यांनी तक्रार केलेली आहे निवडणूक आयोग सक्षम आहे. परंतु मग असे जसं टकले साहेब म्हणाले तसं मलाही वाटतं की आणीबाणीपेक्षा ही भयानक परिस्थिती आहे.
एक तर तुम्ही आमच्या बाजूने बोला तर तुम्ही तटस्थ, नाहीतर तुम्ही विरोधक. आम्ही तुमच्यावर बंदी घालण्याची मागणी करणार. शक्य असतं तर त्यांनी ती स्वतःही घातली असती कदाचित. ठीक आहे, इतकं हे ठीक आहे, प्रकरण ठीक आहे. गंभीर आहे म्हणून त्याच्याकडे इतक्या कॅज्युअली बघता का म्हणे. बीजेपी शिवसेनेचे आमचे विचार पटत नसले तरी त्यांची भूमिकाच बंद करा, वर्तमानपत्र बंद करा, असं आम्ही तरी किमान कधी करणार नाहीये. हां, ठीक आहे. निरंजन टकले, शेवटी तुमच्याकडे येतो की जसं आता विजय कुंभारसुद्धा म्हणाले, भाजपनं असं म्हणणं की शिवसेनेच्या मुखपत्रावरती बंदी घाला, याचा अर्थ कुठंतरी एक निर्देश देण्यासारखं सुद्धा आहे ना. कारण भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या, मीडिया कोऑर्डिनेटर जेव्हा तक्रार करणारं पत्र राज्य निवडणूक आयुक्तांना लिहितात तेव्हा एक प्रकारे त्या काही सुचवू पाहत आहेत. हो, निश्चितपणाने. आणि असं आपण अनेक वेळेला आत्तापर्यंत बघत आलेलो आहे. म्हणजे हा चाचपणीसारखा भाग आहे की सामनावरती बंदीची मागणी करा हे म्हणत असताना इतर वर्तमानपत्र किंवा इतर चॅनल्स आणि इतर प्रसिद्धी माध्यमं ही कशी रिॲक्ट होतात याची आधी एक चाचपणी करून बघायची, आणि ती जर उलट गेली तर मग पुढचं धोरण काय असायला हवं हे ठरवायचं. म्हणजे हे जे सांगितलं जातं की वर्तमानपत्रांची तटस्थता किंवा वर्तमानपत्रांची स्थितप्रज्ञता, मग लोकमान्य टिळक दोषी होते का? ते एक ठाम भूमिका घेऊन केसरीमधून लिखाण करत होते. त्याच्यामुळे या लॉजिकला काही अर्थ नाही. हा मुलामा आहे. मुळात या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य याच्यावरती करण्याच्या हल्ल्याच्या विचारसरणीला दिलेला हा मुलामा आहे की वर्तमानपत्रांनी असं असावं. मग अशी बाकीची का वर्तमानपत्रं नाहीत जी संघ आणि भाजपच्या फेवरमध्ये बातम्या करत असतात सातत्याने? इतरांच्या तर बातम्याही त्यात सापडत नाहीत. पांचजन्यामध्ये इतरांची बातमीही सापडत नाही, दिसायलाही पाहता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे असं होऊ शकत नाही. म्हणून वेळीच आत्ता केवळ सामना नाही, सर्वच प्रसारमाध्यमांनी याची खरं तर दखल घेणं अतिशय गरजेचं आहे की अशा प्रकारचा हल्ला येणाऱ्या काळामध्ये होणार असेल तर आज त्यासाठी सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे. अवधूत वाघ, शेवटी तुमच्याकडे येतो. तुम्ही हात वर करता मला माहीत आहे, पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 20 आणि 21 फेब्रुवारीला मुखपृष्ठावरती जाहिरात छापू नये असं बंधन राज्य निवडणूक आयोगानं घातलं आहे, पण ते बंधन आपण सामनावरती लादू शकत नाही म्हणून भाजपनं ही तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली आणि तुम्ही पाऊल उचला, तुम्ही कारवाई करा असं म्हटलंय. नाही, मगापासून तुम्ही म्हणतायत की भारतीय जनता पक्षाने सामनावर बंदीची मागणी केलेली आहे. हे संपूर्ण स्टेटमेंट चुकीचं आहे. आणखीन मी ते मान्य करत नाही. सामनावर बंदीची मागणी कोणीही केलेली नाहीये. मी तर उलट म्हणतो की सामना शतायुषी व्हावं. नाही, प्रश्न 3 दिवस असा आहे, छापू नये असं म्हटलं आहे, म्हणजे बंदीच नाही. म्हणजे सामनावर बंदीची नाही, 3 दिवस सामनाने, म्हणजे सामनावर बंदी आणा 3 दिवस नाही. पूर्णतः बंदी, अंशतः बंदी असा जरी विचार केला तर बंदी आलंच नाही. आम्ही असं तिकडे म्हटलेलं आहे की 19 आणि 20, आता तर 16 तारीख गेली, 19 आणि 20 हे इलेक्शनच्या एक दिवस, 20 आणि 21 इलेक्शनच्या दिवशी आणि इलेक्शनच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाचा जर कुठे भंग होत असेल तर सामनाने थांबलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मग अशी नीलमताईंनी जो बोललेले आहेत, आणखीन कुंभार साहेब बोललेले आहेत, काय सिस्टीम आता चेंज होत चाललेली आहे आणि आता अशा काही सिस्टीम्स नाही आहेत की सगळीकडे कंट्रोल करू शकतील. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये पूर्वी सगळीकडे होल्डिंग लागायचे, बॅनर्स लागायचे, पण आणि भिंती रंगवल्या जायच्या. आता तो बाज इलेक्शनचा बदललेला आहे. पूर्वी मोठमोठ्या रॅलीज व्हायच्या, आता त्या होत नाही आहेत. आता सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग झालेली आहे, त्या सोशल मीडियामध्ये मला वाटतं इलेक्शनच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार होत राहणार आहे आणि त्याला कोण कोण बंदी घालू शकणार आहे हे पण आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून मला तर किंबहुना पर्सनली असं वाटतं की पूर्वी काय व्हायचं की मतदाराला योग्य तो विचार करण्यासाठी 2 दिवस आपण सोडून द्यायचो. मला वाटतं की मतदार हा सुरुवातीलाच डिसिजिव्ह असतो, थोडा त्याच्यामध्ये फरक पडत असेल, परंतु केवळ 10 ते 15% मतदारांवर या संपूर्ण यंत्रणेचा प्रभाव पडतो. साधारण 85% मतदार हा कमिटेड असतो आणि तो कमिटेड वोट्स करतो. जर हे शक्य नसेल, सी इफ यू कांट कंट्रोल, जस्ट लिव्ह इट. अर्धवट कंट्रोल करण्यात काय अर्थ नाही. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये कंट्रोल करायचा आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि ट्विटरवर कंट्रोल नाही करायचा, असं कसं चालेल? म्हणून मला वाटतं की निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्सवर वेगळ्याने विचार करायची आवश्यकता आहे. जर गरज पडले तर इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करत राहा असं सांगायला पण काय हरकत नाही. म्हणजे हे सगळेच प्रश्न निकाली निघतील. ठीक आहे. खरं तर भाजपनं सामनावर बंदी घालण्याची जी मागणी केली त्यातून एक बाब स्पष्ट झालेली आहे. आधी जे भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांसकट म्हणायचे की आम्ही सामना वाचतच नाहीत, ते आता सामनाची दखल घेतात, त्यातल्या लिखाणाची दखल घेतात. हे अधोरेखित झालेलं आहे.
त्यामुळं आज आपण इथंच थांबतो आहोत. ही चर्चा आणखी कधीतरी आपण पुन्हा करू की आचारसंहितेचा भंग होतो म्हणजे नेमकं काय होतो आणि प्रचारका थाटात प्रचार केला जातो एखाद्या बातमीमधून किंवा अग्रलेखातून म्हणजे काय केलं जातं त्यावरही चर्चा करू, पण नंतर कधीतरी. आज इथंच थांबूया. दासा आपला प्रश्न बघा. सामनावर बंदी घालण्याची भाजपची मागणी योग्य आहे का? 79% लोक म्हणतायत नाही, सामनावर बंदी घालण्याची मागणी योग्य नाही. पुन्हा काहीतरी तांत्रिक चूक पोल दाखवताना झालेली आहे, पण पोल बरोबर आहे. त्यामुळं सामनावर बंदी घालण्याची मागणी योग्य नाही असा निष्कर्ष निघालेला आहे. आज इथंच थांबतोय. पहा फक्त महाराष्ट्र वन.